नमस्कार. ओळखलत ना? आज तुम्हाला इराणी कथा सांगणार आहे. ही कथा द सॉन्ग ऑफ स्पॅरोज म्हणजेच चिमण्यांचे गाणे दिग्दर्शक माजिद मस्जिदी यांच्या चित्रपटाची कथा आहे. साध्या कथेतून मानवी भावना आणि कुटुंबाच्या संघर्षाचे प्रभावी चित्रण करणारा हा अत्यंत हृदयस्पर्शी चित्रपट आहे. चित्रपटाची सुरुवात शाहमृगांच्या रम्य दृश्यांनी होते. करीम शाहमृग फार्मवर काम करत साधे आणि समाधानी जीवन जगत असतो. मुलगी हनियाचे श्रवणयंत्र पाण्यात पडून खराब होते आणि त्याच्या दुरुस्तीची चिंता त्याला लागते. शाहमृग पळून गेल्याने त्याची नोकरी जाते. तो श्रवणयंत्रासाठी तेहरानला जातो, पण नवीन यंत्र खूप महाग असल्याचे समजते. रुग्णालयाबाहेर एक माणूस त्याला चुकून मोटरसायकल टॅक्सी चालक समजतो आणि तेथून त्याच्या आयुष्याला नवे वळण मिळते. करीम शहरात मोटरसायकल टॅक्सी चालू लागतो. लोक व सामान नेऊन नेताना त्याला शहरातील दिखाऊपणा आणि फसवणूक जाणवते. तो टाकून दिलेल्या वस्तू घरी आणून दुरुस्त करतो. दरम्यान मुलगा मासे पालनाचे स्वप्न पाहतो, पण करीमला ते अवास्तव वाटते. पैशाच्या मोहात तो अधिक कमाईसाठी मोठ्या वस्तू वाहून नेतो आणि बनावट ओळखपत्र वापरतो. एकदा फ्रीज विकण्याचा विचार करत असताना शाहमृग पाहून त्याला आपले जुने प्रामाणिक आयुष्य आठवते आणि तो चुकीचा मार्ग टाळतो. पैशाच्या मोहामुळे करीमचा स्वभाव बदलू लागतो. मुलगी हानिया आणि हुसेन फुले विकताना दिसल्यावर तो रागावतो, पण ते हुसेनच्या स्वप्नासाठी पैसे साठवत असल्याचे कळल्यावर त्याचे मन मऊ होते. अपघातात पाय मोडल्यानंतर कुटुंबाच्या एकोप्यामुळे त्याला साध्या जीवनाचे महत्त्व उमगते. नंतर पिंप फुटल्यावर हुसेन मासे वाचवतो ते पाहून करीमला अभिमान वाटतो. तो मुलांच्या निरागस स्वप्नांकडे नव्या नजरेने पाहू लागतो. शेवटी चिमणीला मुक्त करताना त्याच्या अंतर्मनातील बदल स्पष्ट होतो आणि परत आलेला शाहमृग त्याच्या आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक ठरतो. शाहमृग जीवनातील आश्चर्य आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. त्यांना पाहताना करीम रोजच्या समस्यांपलीकडचा अर्थ शोधू लागतो. चिमण्या साध्या सौंदर्य आणि एकोपाचे प्रतीक आहेत. जलाशय स्वच्छ झाल्यावर त्या तिथे घरटी बांधतात आणि चिमणीला मुक्त करताना करीम साध्या क्षणांचे महत्त्व ओळखतो. मुलांचा गोल्डफिश फार्म सुरुवातीला अविचारी स्वप्न वाटते, पण नंतर तो त्याकडे सहानुभूतीने पाहू लागतो. जसे आपण मुलांच्या चुका समजून घेतो, तसेच कदाचित देवही माणसाकडे करुणीने पाहत असेल असं त्याला वाटतं. माजिद मस्जिदी यांनी कुटुंबावर प्रेम करणारा, साधा पण मनाने चांगला माणूस केंद्रस्थानी ठेवून हा अत्यंत संवेदनशील आणि हृदयस्पर्शी चित्रपट घडवला आहे. विनोद, आनंद, दुःख आणि कौटुंबिक जिव्हाळा यांचा संतुलित मिलाप करत त्यांनी चित्रपटाला मानवतावादी सूर दिला आहे. एका साध्या ग्रामीण माणसाच्या प्रवासातून कुटुंब, प्रामाणिकपणा आणि आध्यात्मिक जाणीव यांचा वेध घेताना ग्रामीण मूल्ये आणि शहरी जीवनातील संघर्ष वास्तववादी प्रसंगातून प्रभावीपणे उलगडतो. देखणी दृश्यरचना आणि छायांकन चित्रपटाला अधिक गहिरेपणा देतात. साधेपणात दडलेली ताकद, छोट्या प्रसंगातून उलगडणारे मोठे अर्थ आणि शांत चिंतनशील मांडणी यामुळे हा चित्रपट मनाला भिडणारा अनुभव ठरतो. रेझा नाझी यांनी साकारलेला करीम अत्यंत नैसर्गिक, हृदयस्पर्शी आणि सूक्ष्म छटांनी नटलेला आहे. त्यांच्या अभिनयात कणखरपणा आणि कोमलता यांचा सुंदर संगम दिसतो. त्यामुळे ही भूमिका विशेष उठून दिसते. तो मुलांना रागवतो, कठोर शब्दही बोलतो, पण जेव्हा हुसेनच्या हातावर मेहनतीमुळे उठलेले फोड त्याच्या नजरेस पडतात तेव्हा त्याचे मन द्रवते. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात उमटणारी खंत, अपराधीपणा आणि ममत्व हे सारे भाव नाझी अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करतात. मग काय, आवडली का कथा? लवकरच हा चित्रपट पहा आणि तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मी पुन्हा नवीन कथा घेऊन भेटीला येणार आहे. धन्यवाद. नमस्कार.